Last time we have completed with innate immunity. Innate immunity मध्ये आपण बघितलं होतं 4 types of barrier that we have completed last time, that is anatomical, physiological, phagocytic and inflammatory barrier. आफ्टर दॅट टाइप्स ऑफ इम्युनिटीमध्ये आपण बघितलं होतं इनेट इम्युनिटी आहे आणि दुसरा आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी आता आपल्याला स्टडी करायचं आहे. ॲक्वायर्डमध्ये फर्स्ट आहे, बिफोर दॅट ॲक्वायर्ड इम्युनिटीचं दुसरं नाव स्पेसिफिक इम्युनिटी, तिसरं नाव ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दिस वी हॅव टू सी. इनेट इम्युनिटीचं दुसरं नाव काय होतं? दॅट इज नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. ओके, सो यू हॅव टू मेक द कंपॅरिझन ऑल्सो. आपण पुढं कंपॅरिझन पण बघूया. सो ॲक्वायर्ड इम्युनिटी और स्पेसिफिक इम्युनिटी और ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी तिघांचं मिनिंग एकच आहे. आता हे काय बघू. इनेट इम्युनिटी काय होती? जी जन्मापासून प्रेझेंट आहे त्याला म्हणता इनेट इम्युनिटी. नेक्स्ट ॲक्वायर्ड, इट इज रेजिस्टंट दॅट अन इंडिव्हिज्युअल ॲक्वायर्स आफ्टर बर्थ बाय एक्सपिरियन्स. म्हणजे काय? It is resistance that an individual acquires after birth by experience. जन्मानंतर जी इम्युनिटी भेटते that is acquired. Acquired means received. Acquires after the birth by experience. It is found only in vertebrates. फक्त vertebrates मध्ये असते. ही इम्युनिटी काय करते? Recognize and selectively eliminate the pathogen. रेकग्नाइज म्हणजे ओळखणे आणि जो कोणता पॅथोजन असेल त्याला सायमल्टेनियसली ती बाहेर काढते, सिलेक्टिव्हली ती बाहेर काढते. इट सप्लिमेंट्स द प्रोटेक्शन प्रोव्हाइडेड बाय द इनेट इम्युनिटी. जी जन्माबरोबर इम्युनिटी आहे ती त्याच्याबरोबर सप्लिमेंट करते, असोसिएट होते आणि बॉडीला प्रोटेक्ट करते. याचे बेस्ट एक्झाम्पल्स काय आहे ते पण आपण बघणार आहोत. नेक्स्ट, इट रिक्वायर्स सेव्हरल डे टू बी ॲक्टिवेटेड फॉलोइंग द ब्रेच ऑफ नॉन स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे काय? थोडासा वेळ लागतो याला ॲक्टिवेट होण्यासाठी, बट इट इज विथ हेल्पफुल विथ इनेट इम्युनिटी. सो दॅट इज अबाउट दिस ॲक्वायर्ड. ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट कोणते आहे ते आपण नोट करू. पहिले लिहून घ्या. फर्स्ट पॉईंट, ॲक्वायर्ड इम्युनिटीचं दुसरं नाव स्पेसिफिक इम्युनिटी, तिसरं नाव ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. ओके, नेक्स्ट डेफिनेशन लिहायची. द इम्युनिटी विच इज, और फर्स्ट लाईन सेम टू सेम लिहिली तरी चालेल. इट इज अ रेजिस्टंट दॅट अन इंडिव्हिज्युअल रिक्वायर्स आफ्टर बर्थ बाय एक्सपिरियन्स. यू कॅन राईट दॅट. नेक्स्ट सेकंड पॉईंट लिहा, फाउंड ओनली इन वर्टिब्रेट्स. एक इम्पॉर्टंट आहे. इकडं पेन्सिलचा प्रॉब्लेम होतो आहे मला, त्यामुळं व्यवस्थित अंडरलाईन करता येत नाही आहे. नेक्स्ट थर्ड पॉईंट लिहा, इट रेकग्नाइज अँड सिलेक्टिव्हली एलिमिनेट द पॅथोजन. ओके, दिस थर्ड पॉईंट. बस 3 पॉईंट इनफ आहे. चलो नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, 2 मार्क्स इम्पॉर्टंट क्वेश्चन बोर्डमध्ये खूप वेळेस विचारला आहे. व्हॉट आर फीचर्स ऑफ ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी? पॉईंटला स्टार करायचा सगळ्यात पहिले. ओके, मी इथं कॉलम करतो आहे. राईट द हेडिंग, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फीचर्स ऑफ ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी, इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, चला पहिली प्रॉपर्टी बघू. फर्स्ट फीचर विल सी. फर्स्ट इज स्पेसिफिसिटी, सेकंड इज डायव्हर्सिटी, third is discrimination between self and non-self, and fourth is memory. Very very important. Okay, once again we'll repeat. Unique features of adaptive immunity. आजच्या आजच लर्न पाहिजे, याच लेक्चरमध्ये लर्न झालेच पाहिजे. फर्स्ट स्पेसिफिसिटी, सेकंड डायव्हर्सिटी, थर्ड discrimination between self and non-self, fourth memory. Very very important. Once again, specificity, second diversity, third discrimination between self and non-self, and fourth is memory. Very very important. मीनिंग काय आहे ते बघू. फर्स्ट स्पेसिफिसिटी, नावातच आहे. इट इज ॲबिलिटी टू डिस्टिंग्विश डिफरन्स अमंग द व्हेरियस फॉरेन पार्टिकल. व्हॉट इज मिनिंग ऑफ दिस? इट कॅन हेल्प टू डिस्टिंग्विश वेगवेगळ्या प्रकाराचे फॉरेन पार्टिकल दॅट कॅन डिफरन्शिएट. म्हणजे कोणता बॅक्टेरिया असेल, कोणता व्हायरस असेल, कोणता प्रोटिस्ट असेल, त्याला डिस्टिंग्विश करायचं काम दॅट इज डन बाय द इम्युन सिस्टीम. सो फर्स्ट नाव तर स्पेसिफिक.
नेक्स्ट सेकंड इज डायव्हर्सिटी. नाव व्हॉट इज मिनिंग ऑफ डायव्हर्सिटी? डायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराचे. इट कॅन रेकग्नाइज वास्ट व्हरायटी ऑफ फॉरेन पार्टिकल. भरपूर प्रकारचे बॅक्टेरिया, भरपूर प्रकारचे व्हायरस, भरपूर प्रकारचे प्रोटिस्ट, भरपूर प्रकारचे वर्म्स दॅट कॅन बी आयडेंटिफाईड बाय द इम्युन सिस्टम. असं नाही की फक्त एकाच प्रकाराचा बॅक्टेरिया किंवा एकाच प्रकाराचा व्हायरस, एकाच प्रकाराचा वर्म आयडेंटिफाय करतो. व्हेरियस टाइप्स. इट कॅन रेकग्नाइज वास्ट व्हरायटी ऑफ फॉरेन पार्टिकल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. हे चारही प्रॉपर्टीचे नावं लिहिताना एक शब्द सुद्धा चुकला नाही पाहिजे. सो डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ म्हणजे काय? इट इज एबल टू रेकग्नाइज अँड रिस्पॉन्ड टू द मॉलिक्युल्स दॅट आर फॉरेन ऑर नॉन सेल्फ. आता बघा, अँटीजन एक्सप्लेन करताना फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं 2 प्रकारचे अँटीजन असतात, सेल्फ आणि नॉन सेल्फ. ओके, हार्मफुल कोणते असतात? नॉन सेल्फ. नॉन सेल्फ म्हणजे काय? बाहेरचे. आता ज्यावेळेस ही इम्युन सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे आणि फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये येणार, ओके, तर दोघांमध्ये बेसिकली जे इंटरॅक्शन असणार त्याच्यामध्ये फॉरेन पार्टिकल, आपल्या बॉडीजमधले जे केमिकल्स आहे, आफ्टर दॅट अँटीबॉडीज आहे, हे सगळे मिक्स होणार. तर अशा वेळेस आपल्या बॉडीचे कोणते पार्टिकल आहे आणि बाहेरचे कोणते फॉरेन पार्टिकल्स आहे त्यांच्यामध्ये ओळखता आलं पाहिजे. नाही तर अशा वेळेस काय होऊ शकतं? आपल्या बॉडीचे जे काही केमिकल्स आहे, जे काही अँटीबॉडीज आहे ते आपल्याला किल करू शकता. ओके, सो ह्याचं मिनिंग काय थोडक्यामध्ये? डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. आपले पार्टिकल्स कोणते? आपले सेल्फ. डिफरन्शिएशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. आपले पार्टिकल्स कोणते, बाहेरचे पार्टिकल्स कोणते याच्यामध्ये ओळखले जातं. म्हणजे यांना फक्त बाहेरच्याच पार्टिकलला किल करता येतं. ओके, बट ही पण एक प्रॉपर्टी पाहिजे. सो दॅट इज डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. नेक्स्ट मेमरी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. when an immune system encounters a specific foreign agent, example a microbe, for the first time it generates an immune response and eliminates the inhibitor. It is of low intensity. Fourth is memory. मेमरीचा मीनिंग काय आहे? याच्यामध्ये फक्त फर्स्ट लाईन लिहिण्याची गरज आहे. सो when an immune system encounters a specific foreign agent, example microbe, तर जस्ट तुम्ही 6-7 वर्षाचे असताना कोणता फॉरेन पार्टिकल तुमच्या बॉडीमध्ये आला फॉर फर्स्ट टाइम. ओके, इथं बघा फॉर द फर्स्ट टाइम दिले, फॉर फर्स्ट टाइम. इट जनरेट्स द इम्युन रिस्पॉन्स अँड एलिमिनेट्स द इन्व्हेडर. तो काय आपली आपली बॉडी काय करते? त्या फॉरेन पार्टिकलला इमिडिएटली बाहेर काढते. विच इज ॲट लो इंटेन्सिटी. त्याला बाहेर काढते. आता जो कोणता फॉरेन पार्टिकल आला होता, ओके, त्याला इमिडिएटली बाहेर काढते ती. जस्ट अज्युम आता तो फॉरेन पार्टिकल परत 4 वर्षांनी 5 वर्षांनी जर आला तर आपल्या बॉडीला लक्षात राहील की तो फॉरेन पार्टिकल आहे, इट इज हार्मफुल. तर ते एवढं कसं लक्षात राहतं? तर त्या बेसिकली इम्युन सिस्टीममध्ये, दॅट इज इन ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये ही मेमरी पॉवर आहे, दॅट इज मेमरी फीचर आहे, लक्षात ठेवायचं. द बेस्ट एक्झाम्पल वी कॅन टेक इन आवर लाईफ, जसं कांजण्या. ओके, एकदा जर कांजण्या झाल्या तर परत येत नाही. जर मिझल्स किंवा कांजण्या जर झाल्या तर परत कोणाला येत नाही. रिझन, आवर इम्युन सिस्टीम हॅव अ मेमरी पॉवर. मेमरी पॉवर म्हणजे लक्षात ठेवणे. कोणता फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये आला आहे त्याला परत फ्युचरमध्ये आपल्या बॉडीमध्ये येऊ देत नाही. दॅट इज अ मेमरी पॉवर. सो दीज आर फोर features of the adaptive immunity. First is specificity, second is diversity, third discrimination between self and non-self, and fourth is memory. This is very very important. 4 नावं लिहून घ्या. After that, first statement, when an immune system encounters specific foreign agent, हा एक सेंटेन्स लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण बघू टाइप्स ऑफ acquired immunity. I hope no doubt in this topic. Okay, once again specific म्हणजे it can distinguish various foreign molecules. भरपूर प्रकारचे फॉरेन पार्टिकल्स इट कॅन डिस्टिंग्विश. डायव्हर्सिटी त्यांना रेकग्नाइज करू शकतो, भरपूर प्रकारचे फॉरेन पार्टिकल्सला ओळखू शकतो. डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, आपले पार्टिकल्स आपल्या बॉडीचे कोणते अँटीबॉडीज आहे, नॉन सेल्फ म्हणजे कोणते फॉरेन पार्टिकलला ओळखण्याची कॅपॅसिटी इम्युन सिस्टीममध्ये आहे. मेमरी, दॅट इट कीप्स इन माइंड जस्ट फॉर अंडरस्टँडिंग, ते लक्षात ठेवतो की कोणत्या फॉरेन पार्टिकलला अटॅक केलेला आहे. अँड इट एलिमिनेट्स द इन्व्हेडर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट.
सो दिस आर 4 प्रॉपर्टीज. ओके, 2 मार्क्ससाठी जर क्वेश्चन आला हे 4 नावं जरी लिहिले तरी डायरेक्टली यू विल गेट 2 मार्क्स. सो टेक केअर फॉर दिस. चलो नेक्स्ट विल सी 2 मार्क्स. वन्स अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन, टाइप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. 2 वेगवेगळे क्वेश्चन नीट लक्षात ठेवा. पहिला जो आपण बघितला होता टाइप्स ऑफ इम्युनिटी. टाइप्स ऑफ इम्युनिटी कोणती आहे? इनेट इम्युनिटी, इनेट, आणि दुसरी आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके, नेक्स्ट